सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागातील 50 फायरमनची भरती जाचकटींमध्ये अडकले यासाठी 3 वेळा निविदा काढण्यात आली, पण एकच पुरवठादार निविदा दाखल करत आहे। प्रशासनाने अशा कोणत्या जाचकटी यामध्ये घातलेत याचा अभ्यास करण्यासाठी स्थायी समितीमधील 3 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली, अशी माहिती स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी दिली। दरम्यान महापालिका क्षेत्रातील 8 बाजारपेठ, क्रीडांगणे तसेच वर्दळीच्या ठिकाणी सामुदायिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत। यासाठी 1,69,00,00,000 रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यास सभेत मंजुरी देण्यात आली असल्याचे सभापती माने यांनी सांगितले। महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सदस्य अभिजित भोसले, मैनुद्दीन बागवान, मोहन वाटवे, बबिता मेंढे, स्मिता यमगर यांच्यासह सर्व अधिकारी सदस्य उपस्थित होते। सभापती माने म्हणाले, महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील हनुमान नगर येथील अग्निशमन केंद्र बांधकाम वाढीव इस्टिमेटला 44,84,000 सभेत मंजुरी देण्यात आली। अग्निशमन विभागात 50 फायरमन भरती करायचे, यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती। 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली, पण एकच पुरवठादार निविदा दाखल करत आहे। प्रशासनाने काही जाचकटी घातल्या असल्याने निविदेस प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले। या जाचकटी कोणत्या याचा अभ्यास करण्यासाठी सदस्य मैनुद्दीन बागवान, अभिजित भोसले आणि उदय बेलवलकर यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली, असं माने यांनी सांगितले। शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या होर्डिंगबाबत अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचे सांगत माने म्हणाले, बिरनाळे स्कूलजवळ महापालिकेचे 20 गुंठे इतका खुला भूखंड आहे। यावर महापालिकेचे नाव लावण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत। येत्या 15 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल। शामराव नगर येथील मुस्लिम आणि ख्रिश्चन कब्रस्तानसाठी आरक्षित जागांपैकी काही जागेवर प्रशासनाने क्रीडांगणाचे आरक्षण टाकले, तसा ठराव केलाय। यावर सभेत चर्चा झाली। प्रशासनाने कोणत्या अधिकारातून क्रीडांगणाचे आरक्षण टाकले किंवा कोणी मागणी केली होती का याबाबतचा सखोल अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत। सांगली कुपवाडमधील गॅस दाहिनी मूळ ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेणे, ठेकेदारासह पुढील सभेत उपस्थित करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे माने यांनी सांगितले। त्याचबरोबर बचत गटातील महिलांना इलेक्ट्रिक घंटागाडी ठेक्यास वर्षाची मुदतवाढ, विकास कामांच्या फाईल 7 दिवसांच्या आत निपटारा करण्याच्या सूचना, वर्दळ बाजारपेठ ठिकाणी सामुदायिक शौचालय उभारणार, 1,69,00,000 रुपयांची निविदा काढण्यास मंजुरी, पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी शौचालयाच्या 25 सीट्स असतील। सांगलीवाडीतील ती गहाळ फाईल रेकॉर्ड विभागात सापडले। सांगलीवाडी येथील नगरसेविका दीपाली पाटील यांनी ही तक्रार केली होती। प्रभाग क्रमांक 9 मधील बिरनाळे स्कूल लगतची जी जागा आहे ती 20 गुंठे जागा ओपन स्पेस आहे, पण गेली कित्येक वर्ष त्या जागेची ताबा महापालिका प्रशासनाने घेतला नव्हता। त्या महापालिका प्रशासनावर त्याचं नाव लावण्यात आलेलं होतं, पण गेली 8 ते 10 दिवस मागच्या मीटिंगमध्ये आम्ही स्थायी समितीमध्ये प्रशासनाला आदेश दिले होते की सदरच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत महापालिकेचं नाव लागलं पाहिजे। त्यानुसार कालच त्या आयुक्तांनी त्या नाव लावण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली व सदरचा प्रस्ताव सिटी सर्वे ऑफिस या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे व येत्या 15 ते 20 दिवसामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेचं त्या बिरनाळे स्कूल शेजारी जे महापालिकेचे 20 गुंठ्याचा प्लॉट आहे त्याला नाव लावण्यात येईल। त्याचप्रमाणे तिसरा विषय होता गॅस दाहिनीचा। सांगली व कुपवाड या ठिकाणी गॅस दाहिनी आहेत, पण गेले बरेच दिवसापासून कुपवाड या ठिकाणची गॅस दाहिनी व सांगली या ठिकाणची गॅस दाहिनीची दुरावस्था होती। मागील सभेमध्ये प्रशासनाला आदेश देण्यात आले की सदरची गॅस दाहिनी कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्वर दुरुस्त झाली पाहिजे व नागरिकांना त्या ठिकाणी त्या सुविधा मिळाल्या पाहिजे। प्रशासनाने आदेश सत्वर मान्य करून त्या ठिकाणी दोन्ही गॅस दाहिनीची मूळ ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेतलेली आहे व राहिलेलं काम देखील मूळ ठेकेदाराकडून करून घेण्यासाठी प्रशासनाला त्याला नोटीस काढून पुढच्या स्थायी समिती सभेमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे सांगली येथील कब्रस्तानचा विषय होता। कब्रस्तानच्या विषयामध्ये प्रशासनाने कब्रस्तानचं आरक्षण असताना त्या ठिकाणी क्रीडांगणाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे। त्या प्रस्ताव कोणाच्या मागणीनुसार कोणत्या आधारे सादर केला याची सविस्तर माहिती मिळावी यासाठी प्रशासनाला आदेश दिले की त्याचे अहवाल पुढच्या मीटिंगमध्ये सविस्तर सादर करायचा आहे। त्याचप्रमाणे दुसरा विषय झाला डीपीडीसी मधील सर्व कामांचे प्रशासकीय कामातील ठराव सर्व आम्हाला स्थायी समितीला सादर करण्याचे आदेश देण्यात आले। सर्व विभागातील टेंडर, वार्षिक एजन्सी ज्या निघाल्या त्या सर्व वार्षिक एजन्सीची माहिती या ठिकाणी देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत
व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार गर्दीच्या ठिकाणी व मोक्याच्या ठिकाणी पुरुष व महिलांसाठी 50 सीट्सचे टॉयलेट बांधण्याच्या कामाला निविदा काढण्याच्या कामाला देखील 1,79,0864 रुपये या निविदेला मान्यता देण्यात आली व बचत गटाच्या महिलांच्या जी कचरा संचलन करण्यात येत होतं त्या बचत गटाच्या महिलांच्या संकलन करण्याचे जाहीर निवेदन देखील या ठिकाणी मान्यता देण्यात आली.